नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत। भेंडीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तेलामध्ये तडतडली की त्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी तेलामध्ये छान झाले की त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घालायचं आहे। तर 2 चमचे मी हे वाटण घालून घेणार आहे। याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। परत एकदा याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। आता आपल्याला यामध्ये कापलेली भेंडी घालून घ्यायची आहे। छान असं याला परतवून घ्यायचं आणि भेंडी आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायची आहे। पाच ते 6 मिनिटं इथे झालेली आहेत आणि भेंडी मस्त अशी शिजत आलेली आहे। अजून आपण 2 ते 3 मिनिटं याला छान असं शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी 10 मिनिटं मस्त भेंडी शिजवून घेतली आणि मस्त अशी शिजलेली आहे। दिसायलाही छान दिसत आहे आणि टेस्टी ही तेवढीच आहे। तर अशा पद्धतीने भाजी करून बघा। अशा प्रकारे जर भेंडीची भाजी बनवली तर ही चिकट होत नाही आणि खायला छान लागते, टेस्टी लागते। तर नक्की रेसिपी घरी एकदा ट्राय करा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।